आज आपण घेणार आहोत 4 टक्सचं पॅटर्न, जे की आपलं बेल्टवालं असणार आहे. बेल्टचं पॅटर्न घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी ऑलरेडी मेजरमेंट घेतलेलं आहे. बघा, हे मेजरमेंट आहे. जे मेजरमेंट घेतलेलं आहे ना, हे बघा, हे पूर्ण शोल्डर, मुंडा, उंची, बस्ट साईज, कमर घेर, ॲपेक्स पॉइंट, बाही आणि दंडघेर हे संपूर्ण मेजरमेंट आहे. ठीक आहे. आता याचं आपल्याला इथे पॅटर्न काढायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, जी बस्ट साईज आहे ना, म्हणजे अगोदर किती इंच आपल्याला हे पाहिजे आहे, की घडी किती पाहिजे, चेस्ट किती पाहिजे, हे सगळं आपण अगोदर त्याचं गणित तयार करून घेणार आहोत. तर गणित तयार करून घेऊयात अगोदर. तर इथे मी काय करणार आहे, बस्ट पॉइंट आहे माझा 38 इंच. 38 भागिले आपल्याला 4 करायचे आहे. जे काय उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचे आहे. हे बघा, 38 भागिले 4 बरोबर 9.5 येतात. तर 9.5 येतील. ही आपली घडी होईल. त्याच्यामध्ये मी 1.5 इंच प्लस करणार आहे. ठीक आहे. हे आहे आपलं घडीचं माप. त्याच्यानंतर खालची घडी कशी घ्यायची, कमर घेर. आता इथे बघा फरक काय आहे. कमर घेर आहे 33, बस्ट आहे 38, म्हणजे 5 इंचाचा फरक आहे चेस्ट आणि कमर घेर मध्ये. ठीक आहे. आता इथे 33 आहे ना, तर आपण काय करतो, मी तुम्हाला सांगितलं आहे की 34 इंच घ्यायचे आहे. मग ते केव्हा घ्यायचं आहे, जेव्हा तुमचं चेस्टचं माप असेल. कमर घेरचं माप जर का 33 आहे तर 34 घेऊन चालणार नाहीये, ते सैल होणार आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं समसंख्येत मेजरमेंट घ्यायचं आहे, समसंख्येतच माप घ्यायचं आहे. 31 आलं तर 32 घ्यायचं, 33 आलं तर 34 घ्यायचं. पण इथे हे कमर घेरचं माप आहे. कमर घेरचं माप आपल्याला जे आहे तेच घ्यायचं आहे. मग ते 31 येऊ, 33 येऊ, 35 येऊ, काहीही येऊ. ठीक आहे. पण जेव्हा आपण बस्ट साईजचं माप घेतोय, म्हणजे जे की आपण चेस्टचं मेजरमेंट घेणार आहोत ना, त्याला तुम्हाला समसंख्येत घ्यायचं आहे. आता इथे 33 इंच कमर घेर आहे. 33 भागिले 4 करायचे. उत्तर येत आहे आपलं 8.25 इंच. तर 33 भागिले 4 केले, उत्तर आलेले आहे 8.25 इंच. याच्यामध्ये मी प्लस करणार आहे 2.5 इंच. ठीक आहे. आता घेणार आहोत आपण मुंड्याचं मेजरमेंट. मुंडा आहे, मुंडा आपल्याला घ्यायचा आहे. बस्ट साईज आहे आपली 38. 38 भागिले 6 करायचे. ठीक आहे. 38 भागिले 6, 38 भागिले 6 केले, उत्तर येणार आहे 6.3 इंच. मुंड्याचं मेजरमेंट आलं बघा इथे 6.3 इंच. 38 भागिले 6. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, प्लस करणार आहे. प्लस किती करणार आहे, 0.5. किती आले, 6.8. म्हणजे मुंड्याचं जे मेजरमेंट आहे ते किती येत आहे, 6.8. ठीक आहे. तर बघा आता इथे 6.8 इंच मुंड्याचं मेजरमेंट आले. आता आपल्याला इथे पॅटर्न काढायचं. तर सगळ्यात अगोदर मी उंची घेणार आहे. बघा उंची किती आहे आपली, 14.5. 14.5 अधिक 1 अशी आपण इथे 15.5ची उंची घेणार आहोत. पेपर घेतला आहे मी इथे, डबल फोल्ड पेपर घेतला आहे. ओपन बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि पेपर मी अशा पद्धतीचा घेतलेला आहे. ठीक आहे. या पेपरची जी लाईन आहे ना, ती व्यवस्थित मी करून घेते, नाही तर आपण असा पेपर घेऊयात, कारण ती लाईन मला बरोबर वाटत नाही. हे बघा, असा पेपर पकडूया, इथे लाईन बरोबर दिसते. ठीक आहे. आता उंची घ्यायची आहे. उंची आहे आपली 14.5. इथे उंची किती येते आपली, 15.5. 14.5 आहे, 1 इंच प्लस करायचे. हे बघा, हे 15.5 आहे. वरून मोजून घेतले हे 15.5. खाली लाईन आखून घ्यायची आहे ही अशी. त्याच्यानंतर इथून घेणार आहे मी शोल्डर. आता शोल्डरचं मेजरमेंट माझं इथे किती आलेलं आहे बघा, लगेच शोल्डर आहे 13.5 इंच. ठीक आहे. 13.5 इंच माझं शोल्डरचं मेजरमेंट आहे. ठीक आहे. त्याचे आपल्याला करायचे आहे
भागिले 2. उत्तर किती येतंय? 6.25 इंच. आता जर तुम्हाला मोठा गळा घ्यायचा आहे, 8 इंचाचा गळा घ्यायचा आहे, 9 इंचाचा गळा घ्यायचा आहे, तर तुम्हाला त्याच्यामधून 1.5 इंच मायनस करायचे आहे. 8 इंच 9 इंचाचा गळा घ्यायचा आहे तर 1.5 इंच मायनस करायचे. 6.25 वजा 1.5. उत्तर येत आहे आपलं 5.25 इंच. इथे मी शोल्डर घेणार आहे 5.25 इंचाचं. 5.25चं शोल्डर घेऊया. त्यानंतर इथे मुंडा घ्यायचा आहे, तर मुंडा आलेला आहे आपला 6.8. आता हे 8 कुठून कसे करायचे? तर 8 जे आहे ना, म्हणजे 6.25चा आपला मुंडा होतो. हे बघा, इथपर्यंत आले आपले 6.5. मग 1 2 3 पुढे 3 रेषा घ्यायच्या आहेत. ठीक आहे. अलीकडे घेऊयात आपण 6.25 इंच. इथे 6.25 वरती मी मार्किंग करते. 6.25 इथे घेतलेले आहे. इथे जसे मी 5.25 घेतले तसे सेम इथे 5.25 इंच मोजणार आहे. लाईन आखून घ्यायची आहे. लाईन आखून घेतली, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? इथे घडी टाकायची. तर घडी किती आहे आपली? 9.5. 9.5ची इथे मी घडी टाकणार आहे. 9.5 वरती इथे मी मार्किंग केलं. तिथून पुढे मी मार्क करणार आहे 1.5 इंच आणि रेषा मारून घेणार आहे. रेषा फक्त मी पुढे मारणार आहे, इथे पुढे. इथे मागे रेषा मारायची नाही, इकडे रेषा घ्यायची नाही, इथून पुढेच रेषा घ्यायची. आता खाली इथे यायचं आहे. कमर घेरचं मेजरमेंट किती आहे आपलं? 33. 33चा आपण 4था भाग केला, 8.25 इंच आले. 8.25 कुठे येत आहेत? इथे येत आहेत. ठीक आहे. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे? 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. 2.5 इंच का घ्यायचे? वरती तर 1.5 टाकले, खाली आपल्याला टक्स पण मारायचा असतो ना, त्याच्यासाठी आपल्याला 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट दोन्ही पण आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे, इथून आणि इथून. हा असा आम्ही इथे जॉईंट करून घेतलं. चौकोन आपला रेडी झाला. आता इथून आतमध्ये घ्यायचंय 1/2 इंच. इथून आतमध्ये घेणार आहे मी 1/2 इंच आणि लाईन आखून घेणार आहे. हा पॉइंट घेतला आणि हा पॉइंट घेतला. त्याच्यानंतर इथे शोल्डरला ह्या बाजूला उतार द्यायचा आहे. किती द्यायचा आहे? 1/2 इंच. 1/2 इंच उतार दिला आणि इथे लाईन आखणार आहे. ही लाईन इथे अशी आखून घेणार आहे, ही अशी. ठीक आहे. आता 38 इंच चेस्ट आहे, 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. तर 38ला आपण हे किती घेणार आहोत? गळ्याची रुंदी किती घेणार आहोत? 2.5 इंच. ठीक आहे. 2.5 इंच आपण इथे गळ्याची रुंदी टाकणार आहोत. तर इथे मी घेते 2.5 इंच गळ्याची रुंदी आणि मग एवढं आपलं शोल्डर उरणार आहे. ठीक आहे. तो आहे 6 इंचाचा. तर उभं असं मी घेणार आहे 6 इंच. इथून खालून घ्यायचे आहेत 2.5 इंच. चौकोन आखून घ्यायचा आहे. हा चौकोन आखून घेतला असा. आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याला. तर इथे मी असा आकार देते गळ्याला. हा इथून असा. पुढे आता मुंड्याला आकार द्यायचा आहे. इथून घ्यायचा आहे पुढे 1 इंच, त्याच्या पुढे घ्यायचा आहे 1.5 इंच. इथून मी शेप देणार आहे. आतला आकार आतल्या रेषेला, बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला. हा असा. ठीक आहे. इथून आपण बेल्ट घेणार आहोत खालून 2.5 इंचाचा. कुठून? इथून आपण खालून 2.5 इंचाचा बेल्ट घेणार आहोत. हे बघा, इथून 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. इथून हे असं 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. ॲपेक्स पॉइंट असेल तर तुम्ही यूज करू शकताय, पण नसेल तर तुम्ही ही मेथड पण वापरू शकताय. 2.5 इंचावरती मार्किंग केली आणि इथून मी लाईन आखून घेतली. ही लाईन मी आखून घेतली आहे. ठीक आहे. आता मी काय करणार आहे? इथे 2.25 इंच घेणार आहे. हे सरळ इथे 2.25 इंच घेतले
इथून वरती घेणार आहे 2.5 सॉरी पाऊण. इथे 2.25 घेतले, इथून वरती घेतले पाऊण. आता ही लाईन आपल्याला आखून घ्यायची. ही झाली आपली क्रॉस पट्टी. थोडक्यात बेल्ट, योगपट्टी किंवा ब्रा पट्टी. तुमच्या एरियामध्ये तुम्हाला तुमचं जे नाव असेल ते तुम्ही याला देऊ शकताय. आमच्याकडे क्रॉस पट्टी म्हटलं जातं किंवा बेल्ट. ओके. आता काय करायचं आहे, चेस्ट किती आहे आपली 38 बरोबर. 38 भागिले 10 उत्तर येते 3.8. तुमचं काहीही मेजरमेंट असो, कोणतंही असो, हीच मेथड तुम्हाला वापरायची. ही मेथड कशासाठी वापरायची आपल्याला, हे जे डॉटचं अंतर आहे ना, हे आपल्या इथे काढायचं आहे. कशाचं, डॉटचं अंतर. तर आता इथे माझं किती येत आहे 3.8 इंच. ठीक आहे. याच्यामध्ये मी प्लस करणार आहे 0.5. उत्तर येणार आहे 4.3 इंच. ठीक आहे. साधारणपणे 4.25 इंच पकडूयात. तर इथे मी घेणार आहे 4.25. यस, हे 4.25 इंच इथे घेतले. इथून मला काय करायचं आहे, 1 इंच वरती घ्यायचं आहे. किती इंच घ्यायचे आहे, 1 इंच. किती घेतले मी, 1 इंच घेतले. ठीक आहे. याला मी आता लाईन आखून घेते. ही लाईन आखून घेतली. हा झाला आपला पहिला टक्स. पहिला टक्स झाला. याला इकडनं पाऊण आणि इकडनं पाऊण मार्किंग करून घ्यायची. टक्सची अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. किती घेतले आपण तिथे, 1 इंच. किती, 1 इंच. हे प्रत्येकासाठी मेथड सेम असणार आहे. जर तुम्ही अपेक्स पॉइंटचं मेजरमेंट घेतलं नसेल तर. आता तुम्ही म्हणाल अपेक्स पॉइंट तर वरती येतोय, तुम्ही तिथं खाली टक्स घेतलाय, मग ते कसं मॅनेज होईल. तर ते केव्हा मॅनेज होईल, जेव्हा आपण कटिंग करणार ना. कटिंग केल्यानंतर इथला जो पार्ट आहे ना, हा आपला अर्धा इंच पाऊण इंच एक्स्ट्रा राहणार आहे. मग त्यावेळेस हा अपेक्स पॉइंट बरोबर वरती सरकणार आहे. लक्षात घ्या. बघा माझा अपेक्स पॉइंट इथं दिसतोय आणि हा इथे आलेला आहे. मग हे मॅच कसं होईल, तर त्याच्यासाठी आपल्याला खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. ठीक आहे. तेव्हा ते बरोबर मॅच होते. आता पुढे जाऊया. ह्या पॉइंट पासून इकडे 1.5 घ्यायचे, ह्या पॉइंट पासून इकडे 1.5 घ्यायचे. इकडनं 1.5 घेतले, इकडनं, त्यानंतर इकडनं 1.5 घेतले, इकडनं. ठीक आहे. टेप कसा ठेवलाय बघा, असा तिरकस. हा टेप अगदी झोपता नाही ठेवायचा, असं तिरकस ठेवायचा. हे बघा असा असा मध्ये ठेवायचा. इकडनं 1.5 घेतले, इकडनं 1.5 घेतले. ठीक आहे. त्यानंतर याच पॉइंट पासून समोर आपल्याला घ्यायचे आहेत 2.5 इंच. इथे समोर घेतले आहे मी 2.5 इंच. ठीक आहे. आता हा पॉइंट इथे सरळ जोडायचा आहे. हा पॉइंट आपल्याला मुंढ्याला जोडायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर हा पॉइंट आपल्याला इकडे जोडायचा आहे. तर इथलं अंतर किती घ्यायचं आहे, तर इथलं जे अंतर आहे ना, हे आपण अगोदर इथून घेणार आहोत साधारणपणे 1.5 इंचाचं अंतर. किती घ्यायचं आहे, 1.5 इंच. ठीक आहे. 1.5 इंच घेतले. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट असा इथे जॉईन करायचा आहे. हा असा. हे झालं आपलं 4 टक्सचं क्रॉस पट्टीचं पेपर पॅटर्न. ओके. आता याला आपल्याला कटिंग करायचं आहे. हे आता कटिंग करायचं आहे आपल्याला. पॅटर्न आपलं रेडी झालेलं आहे. कटिंग करण्या अगोदर हा जो पॉइंट आपण घेतलेला आहे ना, हा पॉइंट आपल्याला पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ठीक आहे. इथून पुढे मी 1.5 इंच घेते. त्याच्यानंतर तिथे आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. इथे आता मी स्ट्रेट लाईन आखून घेते अशी, आणि हे आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं असं. ठीक आहे. आता कटिंग करूया. दोन्ही पार्ट सोबतच कटिंग करायचे. कटिंग करताना एक्स्ट्रा पार्ट बाजूला काढूया. त्याच्यानंतर जे शोल्डर आहे ते कट करूया.
जो बाहेरचा मुंडा आहे तो कटिंग करूया. आता फ्रंट साइड आणि बॅक साइड बाजूला करूया. त्या अगोदर मी इथे ही जी मार्किंग आहे ना, हे बघा, याच्यावरती एक छोटासा कट मारून घेतलाय आणि याला मी काय करणार आहे, असं दुमडून घेणार आहे इथे, हे असं. ठीक आहे, हे दुमडलं आणि खालचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना तो मी कट करणार आहे, कारण की मला मागच्या साईडला एक्स्ट्रा पार्ट नकोय, फक्त पुढच्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा पार्ट हवा आहे. हे लक्षात ठेवायचं. दोन्ही पार्ट आपण सोबत काढले, परंतु आपल्याला फक्त पुढच्या साईडलाच एक्स्ट्रा पार्ट पाहिजे. बॅक साईड आपली रेडी आहे. फ्रंट साईड घेऊयात. आता इथे अगोदर क्रॉसपट्टी कटिंग करायची. त्याच्यानंतर हे बघा, क्रॉसपट्टीला इथे हे जे एक्स्ट्रा आहे ना हे तसंच राहू द्यायचे, कटिंग नाही करायचंय, राहू द्यायचं आहे तसंच. आता गळा कटिंग करूया. इथून मी गळा कटिंग केला. त्याच्यानंतर इथून मुंडा पण कट केला. अगदी सिंपल मेथड आहे. बाहीचं मेजरमेंट आहे आपलं 4.5 इंच. इथे आपण अस्तरची बाही घेणार आहोत. अस्तरचं ब्लाऊज शिवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, अस्तरचं ब्लाऊज आहे. तर 4.5 मध्ये मी फक्त अर्धा इंच प्लस करणार आहे. 5 इंच माझी बाही आहे. किती इंच आहे? 5 इंच. दंडघेरा आहे 12 इंच, जो की गोल मी राऊंड घेतलेला आहे. त्याचे हाफ केल्यानंतर येणार आहे 6 इंच. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर हा जो पेपर आहे ना असा ठेवायचा आहे. फोल्डिंगची बाजू अशी ठेवायची आणि इथून आपल्याला उंची घ्यायची आहे. तर उंची आहे आपली 5 इंच, म्हणजे 4.5 आहे. त्याच्यामध्ये हाफ इंच आपल्याला प्लस करायचे आहे. इथे घेतले मी 5 इंच. दंडघेर आहे 6, म्हणजे 12 इंच आहे. त्याचे आपण हाफ घेणार आहोत. तर 6 इंच माझे इथे येत आहे, हे 6. त्याच्या पुढे घेणार आहे मी 1.5 इंच. किती घेणार आहे? 1.5 इंच. ठीक आहे. आता ही बाही कितीची आहे आपली? 4.5ची आहे ना. ते इथून मी किती घेणार आहे? 2 इंच. वरून किती घेतले? 2 इंच. हे बघा, 4.5ची बाही आहे, अर्धा इंच प्लस केले, 5 इंच झाले. पण तयार बाही माझी कितीची आहे? 4.5ची आहे. म्हणून मी वरून किती घेतले? 2 इंच. 2 इंचावरती इथे मी मार्क करून घेतलेला आहे. 2 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आता इथे जिथे मार्किंग केलेली आहे ना तिथे आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायचं. सरळ रेषा अगदी सरळ आली पाहिजे. ही सरळ इथे मी लाईन आखून घेतली. आता इथे बघा, माझा जो मुंडा आहे ना, राऊंड मध्ये मुंडा जो आहे ना तो 16 इंच आलेला आहे. अंगावरून घेतलेला होता मी, जो की तुम्हाला वेबिनार मध्ये मी शिकवला होता की कसा घ्यायचा आहे आपल्याला अंगावरून मुंडा. तर त्या हिशोबाने इथे 16 इंच आलेला आहे यांचा मुंडा. ठीक आहे, असं नाहीये की यांचं मेजरमेंट कमी आहे म्हणून यांचा मुंडा एवढाच येईल, असं काहीही नाहीये. बघा, माझं मेजरमेंट 34 होतं. वेबिनार मध्ये मी तुम्हाला शिकवलं, माझं मेजरमेंट 34 आहे. 34ला माझा मुंडा 16 येतोय. यांचं मेजरमेंट 38 आहे, तरी पण त्यांचा मुंडा 16 येतोय. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला बॉडी स्ट्रक्चरवरच समजणार आहे. त्याच्यासाठी बॉडी स्ट्रक्चरचं नॉलेज पाहिजे व्यवस्थित असं. आता इथे मी काय करणार आहे, 16 आहे ना आपला मुंडा, हा 16 आहे. 16चे हाफ करायचे आहेत. हाफ येत आहेत 8 इंच. आता इथून मी सुरुवात करणार आहे 8 इंच घ्यायला. ते कसे घ्यायचे आहे? इथून या पॉइंट पासून 8 इंच माझे इथे येत आहेत. कुठे? इथे बघा, या रेषेवर 8 इंच इथे आले आहे. रेषेवरती ही जी रेषा आहे ना, या रेषेवरती आपल्याला 8 इंच घ्यायचे. तर इथं माझे आले 8 इंच. तिथून पुढे मी घेणार आहे 1.5 इंच. इथून पुढे मी घेते 1.5 इंच. ठीक आहे, आता हे आखून घ्यायचं आहे. हे इथे पण असं आखून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे वरती घ्यायचं आहे आपल्याला 2.25. वरती मी किती घेतले? 2.25. 2.25 घेऊन इथे मी लाईन आखून घेते स्ट्रेट.
आता इथे हलकासा कर्व द्यायचा आहे, आपल्याला कर्व शेप द्यायचा आहे हलकासा, आणि मग इथून आपल्याला इथपर्यंत आकार द्यायचा आहे. इथे असा हलकासा शेप दिला मी कर्वचा, आणि मग इथे मी असा आकार दिला आहे. हा बघा, हा असा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून यायचं आहे. अगोदर इथे काय करायचं, आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. हे बघा, अर्धा इंच, फक्त अर्धा इंच पाहिजे हा, जास्ती नाही घ्यायचंय. अर्धा ते पाऊण पण घेऊ शकताय, पण 1 इंच नकोय, ते जास्त खोल होऊन जाईल. मग हे इथून हे असं असा आपला आकार आलेला आहे. ही झाली आपली स्लीव्ज. आता स्लीव्ज पण कटिंग करूया. जशी काढली आहे सेम तशाच हिशोबामध्ये मी इथे कटिंग करून घेतलेले आहे. इथला आकार थोडासा व्यवस्थित देऊन घेते मी. हा वाला, हा असा, हा असा, हे बघ. ठीक आहे. याला ओपन करायचंय आणि एक साईडचे आपण स्लीव्स कटिंग करायचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची मला कमेंट करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.